जवळपास गेली 20 वर्ष भाऊ असून सुद्धा एकमेकांचे राजकीय वैरी असलेले ठाकरे बंधू गेल्या 3 महिन्यात 4 वेळा भेटले। आधीच्या 3 भेटी या कौटुंबिक आणि भावनिक असल्या तरी आज झालेली जी चौथी भेट होती ती मात्र या दोनही भावांच्या राजकीय वाटचालीमधला नवा टप्पा ठरण्याची शक्यता आहे। कारण ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमधील बहुप्रतीक्षित राजकीय युतीचा रोडमॅप या भेटीत तयार झाल्याची माहिती मिळते। अखेर महाराष्ट्राची प्रतीक्षा संपली। गेली 2 दशकं जे शिवसैनिकांच्या मनात होतं ते 2 ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर जाहीर होणार आहे। ठाकरे बंधू एकत्र येणार। अधिकृत घोषणा दसरा मेळाव्यात होणार आहे आणि हा निर्णय झाला तो उद्धव राज ठाकरेंच्या भेटीत। आज सकाळी महाराष्ट्राच्या नजरा लागल्या होत्या त्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर। अचानक झालेल्या या भेटीनं सगळं राजकारण ढवळून निघालं। तब्बल 3 तास दोघे भाऊ चर्चा करत होते आणि सगळ्यात महत्त्वाचा निर्णय झाला तो युतीच्या अधिकृत घोषणेचा। राजकीय वरिष्ठ सूत्रांनी जी आपल्याला माहिती दिलेली आहे, शिवसेना ठाकरे गट असेल किंवा मनसे यांच्याकडून आपल्याला माहिती मिळाली आहे त्यानुसार येणाऱ्या नवरात्रीमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घट बसणार आहेत आणि येणाऱ्या दसरा मेळावा म्हणजे 2 ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा होणार आहे। या दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येऊन अधिकृत युतीची घोषणा करणार असल्याची माहिती जी आहे ती वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे। बुधवारच्या भेटीत उद्धव ठाकरेंसोबत होते संजय राऊत आणि अनिल परब, तर राज ठाकरेंकडून बाळा नांदगावकर। त्यामुळे ही भेट व्यक्तिगत नाही तर राजकीय होती हे स्पष्टच दिसत होतं। पण अजून तरी नेते बोलायला तयार नाहीयेत। त्यात कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता। बरं काहीही राजकारण नव्हतं। बरं सत्य असं आहे, बरं मावशींना भेटायला, पुन्हा मावशींना भेटायला म्हणजे राजसाहेबांच्या आईंना भेटायला आज उद्धवजी राजसाहेबांच्या घरी गेले। जी काय मागच्या 3-3.5 वर्षात या लोकांनी वाट लावलेली आहे, भ्रष्टाचार आणि नगरसेवक चोरी, मतं चोरी, या सगळ्यात महाराष्ट्रातली लोक वैतागलेली आहेत आणि या दोन्ही भावांकडनं प्रचंड अपेक्षेने पाहत आहेत। आणि मला असं वाटतं की ही महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट असेल की आज या दोघा भावांनी किमान सुरुवात केलेली आहे आणि याचा जो काही शेवट असेल तो महाराष्ट्राच्या विकासाचा असेल, मराठी माणसाच्या हिताचा असेल, एवढं तुम्हाला खात्रीने सांगतो। बुधवारच्या भेटीनं महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या अंकाची सुरुवात झाली आहे। सगळ्या युती आघाडी महाराष्ट्रानं पाहिल्या, आता ही नवी युती कोणाचं समीकरण बिघडवणार आणि कोणाचं घडवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि अनेकांसाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची आज झालेली भेट ही जरी एक प्रकारे सरप्राईज भेट असली तरी ही भेट 2 दिवसांपूर्वीच ठरलेली होती असं बोललं जात आहे। त्यानुसार उद्धव ठाकरेंनी आपल्या 2 महत्त्वाच्या नेत्यांसह शिवतीर्थ गाठलं। तिथे झालेल्या बैठकीमध्ये दोघांमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण चर्चा झाली आणि ही चर्चा नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवरती पार पडलेली आहे त्याची माहिती मिळतेय, ज्याची इनसाइड स्टोरी आपण पाहतोय। राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीच्या समावेशाबद्दल या 2 भावांमध्ये चर्चा झालेली आहे। सोबतच दसऱ्याच्या मुहूर्तावरती म्हणजे दसरा मेळाव्यात युतीची घोषणा करावी का या मुद्द्यावरती दोघांनी चर्चा केली। सोबतच मनपातील जागा वाटपाच्या फॉर्म्युलाबद्दल चर्चेची माहिती मिळते। तर या दोघांच्या गाठीभेटीची इनसाइड स्टोरी नेमकी काय होती ती आपण पाहूया। तर दसऱ्याच्या मुहूर्तावरती ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेमधल्या जागा वाटपासंदर्भात या 2 भावांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। सोबतच ठाण्याची महापालिका महत्त्वाची, ठाणे महानगरपालिकेत जागा वाटप कसं असावं याचाही फॉर्म्युला या भेटीमध्ये चर्चेला गेला। पुढची महापालिका पुणे, पुण्यातलं जागा वाटप कसं असावं याबद्दलही चर्चा झाल्याचं कळतंय। पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये सुद्धा 2 भाऊ एकत्र येऊ शकतात कारण दोघांची ताकद आहे नाशिकमध्ये। नाशिकमधलं जागा वाटप नेमकं कसं असेल त्याबद्दल दोघं जण बोललेले आहेत। राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये येणार का याबद्दल चर्चा झाल्याचं कळतंय आणि राज ठाकरेंना सोबत घेण्याविषयी महाविकास आघाडीची भूमिका, खास करून काँग्रेसची भूमिका काय याबद्दल या 2 भावांमध्ये आज बातचीत झाल्याची माहिती आहे। जर महाविकास आघाडीनं राज ठाकरेंना मवियामध्ये येण्यासाठी विरोध केला
तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतनं बाहेर पडतील अशी सुद्धा माहिती आहे. तर एकीकडे ठाकरे बंधूंनी महापालिकांसाठी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी काय म्हणतात या दोघांच्या भेटीवरनं ते सुद्धा पाहूया. आता ते एकत्र येत आहेत म्हणजे सगळी मराठी मतं त्यांनाच मिळणार असं असायचं काहीच कारण नाही. कारण मराठी माणसांनी मागच्या विधानसभेमध्ये मुंबईला भरघोस भाजपला पाठबळ दिलं आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा जो मतदार होता तो शिंदे साहेबांकडे गेला आहे आणि महायुतीच्या मागे मुंबईकर ताकदीनं उभे आहेत. असं आहे, दोन्ही राज ठाकरे आणि उद्धवजींना ते एकत्र भेटत आहेत. तो आता आज भेटत नाही, ते रोज लग्नात भेटतात. मला वाटतं मध्यंतरी कुठल्या लग्नात सणासाठी भेटतात, गणपती करता भेटतात. ते भेट जाऊच राहतात. त्यांनी काही नाही असं आता ते काय भेटतात ते त्यांना विचारलं पाहिजे ना. त्याचा परिणाम होतो तुमच्यावरती, महायुतीवरती परिणाम होतोय. महायुतीवर कुठलाच परिणाम नाही. महायुतीवर परिणाम हे विधानसभेने दाखवून दिलेला आहे. उद्धव ठाकरेंनी घेतली राज ठाकरेंची भेट. महापालिका निवडणुकीतल्या युतीबाबत दोघांमध्ये तब्बल 2.5 तास खलबतं. 2 ऑक्टोबरला दसरा मेळाव्यात युतीची घोषणा. ठाकरे बंधूंमध्ये युती झाली तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतनं बाहेर पडण्याची शक्यता. राज ठाकरेंसोबतच्या युतीला विरोध झाल्यास उद्धव ठाकरे बाहेर पडणार असल्याची माहिती. दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच आवाज घुमणार. उद्धव ठाकरेंच्या पक्षाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी, तर राज ठाकरे दसरा मेळाव्याच्या मंचावर दिसणार का याची उत्सुकता. ओबीसी उपसमितीच्या बैठकीत छगन भुजबळ आक्रमक. भुजबळांनी आक्षेप घेतल्यानंतर जीआरचे 2दा वाचन. बैठक संपल्यावरती नाराज भुजबळ थेट नाशिकला रवाना. महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीसांकडनं खूप अपेक्षा. नाशिकमधल्या कार्यक्रमात भुजबळांकडनं मुख्यमंत्र्यांचा गौरव, तर दोघांचाही विमानानं एकत्रित प्रवास. जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडी आक्रमक. मुंबईतलं शिवाजी पार्क आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन. बिहार पाठोपाठ देशभरातही SIR राबवला जाणार. 30 सप्टेंबरपर्यंत SIRची तयारी पूर्ण करा. केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश. नवनियुक्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचा 12 सप्टेंबरला शपथविधी. NDAतील प्रमुख नेत्यांना सोहळ्याचं आमंत्रण. छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावर मेंटेनन्ससाठी लावलेल्या नोझल्समुळे अनेक वाहनं पंक्चर. बॅरिकेड्स तोडून वाहनं नोझलवरनं गेल्याची पोलिसांची माहिती. महाराष्ट्रातले सुमारे 100 पर्यटक नेपाळमध्ये अडकले. पर्यटकांना सुखरूपपणे परत आणण्यास प्राधान्य. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. तर भारताकडनं नेपाळ बॉर्डर सील. नेपाळ पाठोपाठ आता फ्रान्समध्येही हिंसाचार उफाळला. पगार आणि पेन्शनला कात्री लागल्यानं संतप्त झालेले नागरिक रस्त्यावर.